नमस्कार, मी प्रशांत कदम. 5 राज्यांच्या निवडणुकीचा निकाल आज लागतोय आणि सगळ्यात धक्कादायक निकाल कुठून येत असेल तर तो आहे तमिळनाडूमधून. तमिळनाडूमध्ये डी-एम-केचं सरकार जे आहे ते खालसा होतंय, पण यावेळी नेहमीप्रमाणे ए-आय-डी-एम-के त्याची जागा घेत नाहीये. तर यावेळी एक नवीन ब्लॉकबस्टर एंट्री तमिळनाडूच्या राजकारणामध्ये होतीये. तलपती विजय यांचा टी-व्ही-के पक्ष हा जवळपास मेजॉरिटीच्या जवळ जाताना पोहोचतोय आणि अनेक जे एक्झिट पोल आले होते, त्या एक्झिट पोलमध्ये केवळ एक एक्झिट पोल ॲक्सिस माय इंडियाचा होता, की जो हा अशा पद्धतीचा विजय टी-व्ही-केला दाखवत होता. त्याच्या व्यतिरिक्त अनेक एक्झिट पोलमध्ये खरं तर डी-एम-केचं सरकार रिटेन होईल असं सांगितलं जात असताना, ही एंट्री जी आहे ती अचानकपणे विजय यांची तमिळनाडूच्या राजकारणामध्ये झालेली आहे. याचा अ, फार मोठा परिणाम तमिळनाडूच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणावरती सुद्धा होताना दिसेल आपल्याला. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे होतं, की एरवी तमिळनाडूच्या राजकारणामध्ये जी द्रविडियन आयडेंटिटी असते, ती म्हणजे भले पक्ष कुठलाही असो, पण त्याच्या अवतीभोवतीच हे सगळं राजकारण होताना दिसतं. विजय यांचा पक्ष जो आहे तो मात्र याला थोडासा अपवाद आणि वेगळा पर्याय निर्माण करणारा आहे का, याची चर्चा आपल्याला करावी लागेल. तमिळनाडूतल्या त्या सगळ्या द्रविड अस्मितेचं नेमकं काय होणार, हा याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. सोबतच डी-एम-के हा माझा पॉलिटिकल एनिमी आहे, तर बी-जे-पी आयडिओलॉजिकल एनिमी असं प्रचारामध्ये विजय म्हणत होते. तर बी-जे-पी हा त्यांचा शेवटपर्यंत आयडिओलॉजिकल एनिमी राहील का? पुढच्या काळामध्ये राहील का? याच्याबद्दल आपल्याला बोलावं लागेल. आणि मुळात ज्या राज्यामध्ये कमल हासन अयशस्वी ठरले, जिथं रजनीकांत यांचं धाडस झालं नाही, इतकी मोठी पॉप्युलॅरिटी असून राजकारणामध्ये एंट्री करण्याचं, तिथं विजय एका पक्षाची स्थापना करतात 2024 मध्ये आणि 2 वर्षामध्ये त्यांच्या पक्षाला हे इतकं मोठं यश मिळताना दिसतंय. या सगळ्याची नेमकी कारणं काय? याच्याबद्दल बोलणार आहोत आणि या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आता माझ्यासोबत स्क्रीनवर तुम्हाला जे दिसतायत ते पॉलिटिकल अॅनालिस्ट अरुण गिरी आणि त्यांच्याबद्दल एक विशेष गोष्ट सांगितली पाहिजे, की जरी ते मुंबईमध्ये असले, म्हणजे मुंबईकर झालेले असले आता इतक्या वर्षापासून, तरी मूळचे तंजावरचे आहेत. तंजावरशी सुद्धा महाराष्ट्राचं एक वेगळं नातं आहे. मराठा साम्राज्याचं नातं आहे आणि त्यामुळं तमिळनाडूचं राजकारण मला वाटतं इतक्या चांगल्या पद्धतीनं आणि ऑथेंटिक डिटेल्ससह अरुण यांच्याशिवाय कोणी सांगू शकणार नाही. त्यामुळं आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी आपण त्यांना आज आमंत्रित केलेलं आहे. अरुणजी, पहिली प्रतिक्रिया या सगळ्या निकालावरची, म्हणजे जर आपण लेटेस्ट ट्रेंड आता बघितले तर 108 पर्यंत जाताना दिसतंय. हो. काय तुमची पहिली प्रतिक्रिया? अगदीच स्टनिंग रिझल्ट्स आहेत. म्हणजे असा रिझल्ट 30 वर्षात एकदा बघायला मिळतं, असा रिझल्ट आहे. आणि आपण 7 सीट्समध्ये चेन्नईमध्ये सर्वे केले होते आणि मी ते इलेक्शन संपल्या टाकून दिले 6:30 वाजता. मी अजिबात सहमत नव्हतो कुठल्याही एक्झिट पोलशी. ॲक्सिसचा ऑफकोर्स नंतर आला 7:30ला. पण आम्ही जे चेन्नईमध्ये सर्वे केलं त्याच्यात 3-4 गोष्टी जाणवल्या. आणि प्रशांत, हे फार महत्वाचं आहे. जो हा 18 ते 30 वर्षाचा जो वर्ग आहे, हो. वोटर, यंग वोटर जे आपण म्हणतो, आपल्या सर्वेमध्ये 60% वोट्स टीव्ही केले जात होते बर. विजयच्या पार्टीला, 60% वोट. आणि जेव्हा एखादी पार्टी एवढी वाईट हरते इन द यंग वोटर ग्रुप, हे इलेक्शन जिंकणं फार अवघड असतं, कारण यंग वोटर हा इन्फ्लुएन्स करतो बाकी वोटर्सना. बरोबर. जसं आपण 2013 मध्ये बघितलं. माझं मागच्या 1-2 महिन्यापासून माझं एक अनालिसिस होतं की तामिळनाडूची इलेक्शन जी आहे ती दिल्ली 2013 सारखी ठरेल, की बर. एखादी पार्टी 25% वोट घेईल पण फक्त 8 सीट मिळतील, आणि उरलेले 2 पार्टी 30% वोट घेतील पण त्यांना 50-50 सीट्स मिळतील. आणि ते ओके. म्हणजे तेव्हा आपला 27 सीट मिळाले, बीजेपीला 32 आणि काँग्रेसला 8 बरोबर. 8 सीट. आणि काँग्रेस सिटिंग गव्हर्नमेंट होती आणि एक्झॅक्टली तेच झालंय. आणि तेव्हा मला सांगायचं प्रशांत की तिकडे 2013 मध्ये विजेंदर गुप्ता वर्सेस अरविंद केजरीवाल वर्सेस शीला दीक्षित असं न्यू दिल्ली कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये लढत झाली होती. आणि माझा एक बरोबर. मित्र होता, तो विजेंद्र गुप्ताचा कॅम्पेन ॲडवायझर किंवा चालवत होता. ही वॉज वन ऑफ द की पीपल रनिंग द कॅम्पेन. आणि त्यांनी आणि त्याच्या बॉसनी मला रिक्वेस्ट केलं की तुम्ही एक सर्वे करा तिकडे. तर मी 3 तास फक्त सर्वे केलं आणि त्यांचीच मुलं घेतली.
त्यांचीच मुलं घेतली आणि मी रिपोर्ट दिला त्यांना. तो रिपोर्ट अजूनही माझ्याकडे. मी त्यांना ओके. सांगितलं की पण म्हणजे अरविंद त्या जिंकले अर्थानं आणि यंग तमिळनाडूचं वोटर्स. जे हां, म्हणजे नाही, पण तमिळनाडूचं महत्वाचं इलेक्शन जे तोच आहे. आहे, ते आपण या देशातलं पहिलं जेनझी इलेक्शन म्हणू शकतो का? म्हणजे नाही, ज्या नाही, नाही, नाही. पद्धतीनं हां. नाही, 2013 मध्ये पण एक यंग वोटरचा रिव्होल्ट होता. हं, मला तेच सांगायचंय की तेव्हाही सेम झालं. शीला दीक्षित अरविंद केजरीवालशी हरल्या. आज हं, तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन ते त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सी मागे आहेत. हं, 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 हं. आणि एक्झॅक्टली हेच 2013 दिल्लीमध्ये झालं होतं की यंग पण वोटर क्लास जो काय आहे. प्रमुख कारणं तुम्हाला दिसतायत विजय यांच्या या इतक्या ब्लॉकबस्टर एंट्रीची? म्हणजे त्याची एक समजा जर आपण एक 3-4 कारणं शोधायला गेलो, तर तुम्हाला काय वाटतंय? एक एक कुठलं कारण असं प्रमुख सांगणं अवघड आहे. पण मला जर विचारलं की ओव्हर रायडिंग म्हणजे आम्ही एक प्रश्न विचारला एक्झिट पोलमध्ये. मे बी दिस इज हेल्पफुल. आम्ही विचारला तिसरा प्रश्न होता हा, की तुम्हाला डीएमके गव्हर्नमेंट परत यायला पाहिजे का तुम्हाला चेंज पाहिजे? हं, 72 का 73% रेस्पॉन्डंट्सनी सांगितलं आम्हाला चेंज पाहिजे. हं, हं, हं. सो लोकांना बदल पाहिजे होता, की ओके. हा डीएमकेला अजून एक चान्स द्यायची गरज नाही आता. हं. नवीन एक खेळाडू येतोय, त्याला आपण देऊ चान्स. बरं. सो सो पण तो ओव्हर ओके. रायडिंग एक फॅक्टर होता, की नाही आम्हाला चेंज पाहिजे. बरं. नंबर ओके. 1. नंबर 2 तुम्ही हिस्ट्री बघितलं तर 60 इयर्समध्ये 60 वर्षात आजपर्यंत डीएमके कधी परत हं, आली नाहीये तामिळनाडूमध्ये हं, रिएलेक्शन. हं, हं, हं. हिस्ट्री पण त्यांच्या अगेन्स्ट होती. बरं. ते कधीही रिएलेक्शन जिंकले नाहीयेत. नंबर ओके. 2. हं, नंबर 3 जो विजयचा एक क्रेज होता हं, किंवा आहे हं, अमॉंग द यंगर वोटर्स अँड फिमेल वोटर्स. हं, 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 यंगर वोटर्स अँड फिमेल वोटर्स जे महिला वोटर्स होते, दॅट वॉज अनबिलिव्हेबल. जर हं, तुम्ही 50% क्रॉस करताय अमॉंग द यंगर वोटर्स किंवा 60% आणि हं. अमॉंग फिमेल वोटर्स तुम्ही थ्री वे रेसमध्ये जर तुम्ही 40% वर तुम्ही घेताय, तर मग इलेक्शन हरणं अवघड आहे. बरोबर. सो सो पण दोन दोन प्रमुख कारण म्हणजे यंग वोटर आणि महिला वोटर. ओके. ओके. पण मग या प्रश्नाचं उत्तर नेमकं काय? की ज्या तामिळनाडूमध्ये कमल हसन राजकारणामध्ये अयशस्वी ठरतात, रजनीकांत या फार एका मर्यादेच्या पलीकडं रिस्क घेत नाहीत. तिथं विजयाला यश मिळणं याचं कारण काय? आणि 2024ला त्याचा पक्ष स्थापन झालेला आहे. त्याच्यानंतर एका ठिकाणी मला वाटतं ते स्टॅम्पेड एक मोठं झालेलं होतं. 40 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू हो. झालेला होता. सीबीआयची इन्क्वायरी चालू होती त्याची. अशा सगळ्या प्रकरणामधून जात पुढे अवघ्या 2 वर्षामध्ये मिळालेलं हे यश आहे. त्याला कसं बघायचं? एका इलेक्शन अॅनालिस्टनी तामिळनाडूमध्ये तामिळ चॅनलवर फार चांगलं एक अॅनालिसिस दिलं आणि मी खरंच तसा विचार केला नव्हता. तुम्ही कमल हसन सांगितलं, अ, हं. अगदी म्हणजे ग्रेटेस्ट ऑफ द ग्रेट ॲक्टर्स ऑफ इंडिया शिवाजी गणेशन त्यांनी ट्राय हो. केलं. अजून लोकांनी ट्राय केलं. नाही हं. जमलं त्यांना तेवढा सक्सेस नाही मिळाला. का? कारण त्यांचं म्हणणं होतं, की या सगळ्यांनी पार्टी सुरू केली आपल्या फिल्म करिअर संपल्यानंतर किंवा फॅग ओके. एंडला. बरं. विजय हे 51 वर्षाचे आहेत. हो, हो. इज अ सुपरस्टार. हं. म्हणजे ब्लॉकबस्टर मूव्हीज देतात आणि पीक ऑफ द करिअरवर ते म्हणतायत की नाही मी 600 कोटी माझे ॲसेट्स डिक्लेअर केलेत. मला बरोबर. पैशाची गरज नाहीये. मी बरोबर. मी आता फुल टाईम फक्त पॉलिटिक्स करणार आणि मी मी आता पुढे फिल्म्समध्ये ॲक्टिंग नाही करणार. हं, ॲट हं, द हं. पीक ऑफ हिज करिअर. बरं. सो आय थिंक तो एक मोठा डिफरन्स होता एज की ही फॅक्टर एक मोठा आणि ऐन ह्यूज. म्हणजे करिअरच्या मध्यामध्ये त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. ज्याच्यामुळे हो. आपण वारंवार अनेक तामिळनाडूच्या विश्लेषकांकडून ऐकतोय, की युवकांमध्ये क्रेझ होती. म्हणजे आहे. त्यानं शेवटच्या सभेमध्ये एक अपील पण केलेलं होतं, की जसं तुम्ही लहान असताना म्हणजे आई-वडिलांच्याकडे चॉकलेट हे मागत होता, तसं आता हट्ट करा आणि त्यांना आपल्या पक्षाला मतदान करायला सांगा वगैरे, वगैरे. ॲब्सोल्युटली. सो हं, ते एक कारण आणि दुसरं कारण म्हणजे आय थिंक कुठे ना कुठे यंग वोटर थोडा रेस्टलेस झालाय. मी हं, काय असं बाकी देशांसारखं म्हणत नाहीये. पण यंग वोटर्समध्ये एक रेस्टलेसनेस आहे. मी मुंबईमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा कॉर्पोरेशन इलेक्शन झाली होती, आम्ही लोकांना भेटत होतो. सेम हं, पॉइंट होता की नोकरी नाहीये. हं. मग मग बरोबर. लोकं काय करणार? लोकांनी आपला राग कुठे काढायचा? हं, हं, हं. बॅलेट बॉक्सवर. हा माझा ठाम मत आहे. आज नाही पण लास्ट 15-20 इयर्समध्ये आपल्याकडे काय एवढी सतत बदल होत राहते हं. गव्हर्नमेंट्समध्ये. कारण कारण एक ह्यूज वर्ग आहे, ज्यांच्याकडे बरोबर. जॉब्स नाहीयेत, सॅलरी हं. नाहीये.
2 वेळेच्या जेवणासाठी ते म्हणतं हँड टू माउथ आहेत. मग हा वर्ग जो नाराजगी आहे ते कुठे एक्सप्रेस करणार? तो बॅलेट बॉक्सवर आहे. तुम्हाला एक पण उदाहरण विजयच्या म्हणजे त्याच्या राजकीय पक्षाच्या स्थापनेपासूनचा जो त्याचा एक डायलेमा आहे, म्हणजे तो डायलेमा होता का मुळात, इथपासून चर्चा करावी लागेल. म्हणजे जेव्हा आपण इंटरनेटवरती बघतो काही जुने रेफरन्सेस, म्हणजे याच्या आधी त्याचा जो फॅन क्लब होता तो सुद्धा काही ठिकाणी ऍक्टिव्ह होता. मग त्यांनी एकदा एआयडीएमकेला पाठिंबा दिला होता त्याच्या फॅन क्लबनं. मग नंतर काही लोकल इलेक्शन मध्ये जागा लढवल्या होत्या, अशा पण काही रेफरन्सेस येत आहेत. आणि जेव्हा पक्षाची स्थापना झाली तेव्हा पर्याय होते की काय करायचं, म्हणजे डीएमकेला हे करायचं, एआयडीएमके कडे जायचं. तर हा पर्याय न स्वीकारता त्यानं स्वतंत्र लढणं हे का पत्करलं असावं? आय थिंक कॉन्फिडन्स, हम्म, एक कॉन्फिडन्स होता की मी जिंकणार. आणि जेव्हापर्यंत आम्ही गेलो नाही सर्वे करायला इलेक्शन नंतर, तेव्हापर्यंत आम्हाला पण कळालं नाही की अरे हे तर स्वीप आहे, कम्प्लीट स्वीप आहे. जे 7 सीट्स आम्ही बघितले चेन्नईचे, तर एक ओके. कॉन्फिडन्स होता की आम्ही जिंकणार. आणि बरं. तो कॉन्फिडन्स कुठल्या बेसिसवर होता हे सांगणं अवघड आहे. पण ओके. डिफरंट फॅक्टर नक्की सांगतो. हम्म, 2 गोष्टी. नंबर 1 हम्म. म्हणजे त्यांनी फक्त 10 रॅली केल्या. बर. अनथिंकेबल की तुम्ही एखाद्या टोटल इलेक्शन मध्ये केवळ 10 रॅली. फक्त 10 रॅली केल्या मागच्या 2 महिन्यात. बर. कुठे ना कुठे त्यांना भीती असेल की परत करूर सारखं स्टॅम्पिड नको. ओके. आपण मग बर. आपला पूर्ण इलेक्शन त्याच्यामध्ये जाईल. बरोबर फक्त बरोबर. ते एक्सप्लेन करायला म्हणून त्यांनी फार स्ट्रॅटेजिक, मी म्हणतो इलेक्शन आणि स्ट्रॅटेजी, लोकांना अजून विश्वास नाही होत की ते किती महत्वाचं असतं एक स्ट्रॅटेजी. आणि एक किती लोकांनी सांगितलं घराच्या बाहेर पडत नाही, संध्याकाळी नंतर गायब होतो, काय काय म्हणत होते मीडियाला लोक. इंटरव्ह्यू पण दिले नाहीत, कुठल्याही काय मीडिया नो चॅनलला इंटरव्ह्यू, त्यानं याच्यामध्ये इंटरव्ह्यू एकही दिलेला नाहीये. नथिंग. पण म्हटलं मी 10च रॅली करणार, त्या 10 रॅली पासून मी सगळीकडे पोचीन. पण जे 10 रॅली केले त्याचे तुम्ही युट्यूब व्ह्यूज बघा. एक रॅलीला 40-40, 60-60 लाख युट्यूब व्ह्यूज आहेत. आणि बाकी दुसऱ्यांची रॅली बघा, 50,000 सुद्धा व्ह्यूज नाही आहेत. सो एक क्लिअर कट होतं की सोशल मीडिया थ्रू त्यांनी, सेकंड पॉईंट, सोशल मीडिया थ्रू त्यांनी अँप्लिफाय केलं कॅम्पेन. की इंस्टाग्राम, युट्यूब जसं त्यांनी तो वापरला आहे, आणि व्हेरी नॅचरली, कारण फिल्म स्टार आहे, त्यांना माहिती आहे कसं वापरायचं आहे. त्यांनी फार अमेझिंगली वापरलाय सोशल मीडिया. आणि त्यांनी ओके. म्हटलंय की मी पहिली इलेक्शन फक्त सोशल मीडिया थ्रू चालवी, बर बर की बर. रॅली न करता इलेक्शन जिंकीन. मला डाऊट होतं की हे शक्य आहे का. बट इट्स द फर्स्ट टाइम. मला वाटत नाही याच्या अगोदर कोणी म्हटले की मी 10-15 दिवस कॅम्पेन करीन, दॅट्स इट, बरोबर. आणि त्याच्यामध्ये म्हणजे इलेक्शन काढेल. हा, म्हणजे तसा तुमचा कॅरिझमा असेल तर तुम्ही एवढी रिस्क घेऊ शकता. म्हणजे महाराष्ट्रात आपण हे ठाकरेंच्या बाबतीत बघितलंय. बाळासाहेब ठाकरे किती कमी ठिकाणी रॅलीज घ्यायचे, पण तरी म्हणजे इतका मोठा परिणाम जो आहे तो एका पार्टीच्या सगळ्या मतावरती ते करू शकण्याची ताकद होती. आता जेव्हा या पक्षाची स्थापना होत होती तेव्हा म्हणजे एका गोष्टीबद्दल आता या विजयानंतर खूप विश्लेषण होईल की तमिळनाडूमध्ये द्रविडियन आयडेंटिटीचं जे पॉलिटिक्स आहे, म्हणजे पेरियार यांचं नाव घेत राहणं किंवा थेट धार्मिक न होता अथेस्ट, किंवा तुम्ही सार्वजनिक जीवनामध्ये किमान या सगळ्या गोष्टींचं फार महिमा मंडन करत नाही, अशा वेळी विजयच्या प्रचारातले जे मुद्दे होते, म्हणजे आपण रिलिजियस आहोत हे दाखवायला तो काही कसरत नव्हता. सोबतच पेरियार यांचं पण नाव तो या सगळ्यामध्ये घेत राहिलेला होता. तर या सगळ्याकडे नेमकं कसं बघायचं? आणि तमिळनाडूच्या राजकारणामधला जो ब्लॅक कलर आहे, की जो आयडेंटिटी आहे तमिळनाडूची, त्याला थोडंसं बाजूला करून एक वेगळ्या रंगाचा कलर, वेगळा मरून रंग जो आहे तो जास्त हायलाइट केला गेलेला होता या सगळ्यामध्ये. या सगळ्याला कसं बघायचं? इकॉनॉमिक टाइम्स मध्ये एका अनालिस्टनी लिहिलं होतं, आणि अगेन मला खरंच चांगलं वाटलं की, आणि हे 10 दिवस अगोदर लोक इलेक्शनच्या अगोदर, की कास्टलेस विजयचा सर्वात मोठा ॲडव्हान्टेज आहे की ही इज कास्टलेस, की कास्टच्या बेसिसवर किंवा मी ह्या कास्टचा आहे म्हणून मला मत द्या, काहीच नाही. बर. मी विजय आहे, मी तुमच्या घरी 30 वर्ष अगोदर आलोय, सो मी काय नवीन नाहीये तुमच्यासाठी. यू ट्रस्ट मी. 234 सीट मध्ये मी कॅन्डिडेट आहे. माझ्या कॅन्डिडेट्स कडे तुम्ही बघू नका, ओके. तुम्ही माझ्याकडे बघा. मोदी स्टाईल 2014 मध्ये
कॅन्डिडेट कोण आहे तुम्हाला काहीही घेणं देणं नाहीये, कॅन्डिडेट मी आहे. बरं. हम्म. ते त्यांनी सुपर रन केलं. सो त्याचा ॲडव्हान्टेज एक विजयचा हा होता की कास्ट बेस अपील नाहीच केलं, कारण कास्टचा ॲडव्हान्टेज नव्हताच बरं. प्रशांत विजयला. सो फार मोठा एक डिफरन्शिएटिंग पॉइंट होता की बाकी लोक म्हणत होते की या कास्टचे एवढे वोट्स याला, तेवढे वोट्स त्याला. विजय म्हणत होता की नाही बाबा, आय एम मेकिंग एन अपील टू एव्हरीवन. एक पॅन तामिळनाडू अपील केलं. एक फक्त डाऊट होतं की फक्त अर्बन सीट्स किंवा फक्त शहरांमध्ये जिंकतील का. शहरांमध्ये स्वीप केलाय आज, रुरलमध्ये बरं. पण परफॉर्म केलंय. म्हणजे जे बरं. जे ग्रामीण भाग आहे तामिळनाडूचे तिकडे पण सीट जिंकलेत आज. ओके. तिकडे पण पण सीट म्हणजे जिंकले. एक आता जेव्हा आपण हे आकडे बघतोय, 118 हा बहुमताचा आकडा आहे आणि आत्ताच्या ट्रेंडनुसार तो 108 पर्यंत टीव्हीके पक्ष पोहोचताना दिसतोय. आकडे अर्थातच थोडे पुढे मागे होतील, आपल्याला माहिती नाहीये. पण जर समजा त्याला मदतीची गरज लागली, तर हे सरकार नेमकं कसं बनणार आहे? कुणाची मदत तो घेऊ शकतो नेमकं? त्याच्याबद्दल काय? अ, मला वाटतं की नॅचरल हे फार अवघड आहे सांगणं, कारण विजयनी आपला स्टँड कधी क्लिअर केला नाहीये, एक्सेप्ट हं. सेइंग जसं तुम्ही स्टार्टिंगला म्हणला की डीएमके माझी हो. आयडिओलॉजिकल पॉलिटिकल एनिमी आहे आणि हो. बीजेपी आयडिओलॉजिकल एनिमी. सो हं. मला पर्सनली विचाराल तर 106 107 मिळाले तर हं. मग काँग्रेसचे 5 आहेत, हं. पीएमके चे 4 बरं. आहेत आणि बरं. डीएमडीके चे 2 आहेत. ओके. तर हे ऍड केले तर 11 सीट्स येतात, तर हं. पॉसिबल आहे असं मला वाटतं. ओके. आणि आणि होऊच शकतं ना की एखादी पार्टी म्हणेल की ठीक आहे आम्ही ऑपोजिशन मध्ये बसतो, आम्ही काय अपोज करत नाही, आम्ही बरं. वॉकआउट करतो. जसं 2014 मध्ये जेव्हा बीजेपीची गव्हर्नमेंट महाराष्ट्रात फॉर्म व्हायची होती त्यांना 122 होते. हं. इलेक्शन हं. रिझल्ट दुपारी यायच्या अगोदर प्रफुल्ल पटेलने अनाऊन्स केलं की आम्ही काय अपोज करणार नाहीये बीजेपी गव्हर्नमेंटला. मग काय, बरोबर. मग प्रश्न झाला नाही मेजॉरिटीचा वगैरे काय. बरोबर. एक मी कमेंट बघत होतो. काँग्रेसमध्ये राहुल गांधींना म्हणजे विजयसोबत युती करावी असं वाटत होतं, पण काँग्रेसमधल्या जुन्या दुड्डाचार्यांनी याला विरोध केला वगैरे अशा पण काही गोष्टी येत आहेत. तर त्या दृष्टीने म्हणजे युतीची काही बोलणी होऊ शकली असती का? मला वाटतं ओल्ड गार्डनी अपोज केलं हां. असं म्हणतायत काँग्रेसच्या. हो. आणि आता बोलूया. खरंच बऱ्याच लोकांना विचार करावा लागेल. मी हां. परत 2013 कडे वळतो. हां. इलेक्शन रिझल्ट आल्यानंतर दुपारी राहुल गांधी बाहेर आले हां. आणि म्हटले की आय विल शेक अप द काँग्रेस लाईक यू कांट इमॅजिन. मी असं हो. शेकअप करून टाकीन. हां. तो शेकअप होत नाहीये. हं. आणि त्यांना कळत नाहीये काँग्रेसला की इलेक्शन स्ट्रॅटेजी, बीइंग इन्व्हॉल्व 24/7. ओके. आपण इलेक्शनकडे 1 वर्ष अगोदर बघायला पाहिजे. तुम्ही 1 हं. महिना अगोदर कुठल्या इलेक्शनकडे लक्ष दिलं तर त्याला काय अर्थ नाहीये. तुम्ही बरोबर. बघा टीव्हीकेनी ज्या दिवशी इलेक्शनचे डेट्स आले सगळे 234 चे 234 कॅन्डिडेट्स रेडी होते. हं. काँग्रेसमध्ये रात्री 1 पर्यंत कळत नाही की कोण कंटेस्ट करणार आहे. जिकडे हं. हरायचं असतं तिकडे सुद्धा 5 लोक रेडी आहेत कंटेस्ट करायला. बरोबर. सो काँग्रेसला फार बेसिक प्रॉब्लेम्स आहेत आणि 10 वर्ष हरून सुद्धा या बऱ्याच गोष्टी त्यांना अजून कळलेल्या नाहीये. ओके. नाही, मी थोडंसं यानं पण विचारत होतो, की समजा जर आकडे कमी पडले, तर मग त्या परिस्थितीमध्ये डीएमकेची मदत लागेल का? बाहेरून सपोर्ट ते करतील का? मग कदाचित मला नाही भाजप वाटत. भविष्यातल्या राजकारणासाठी टीव्हीकेचा वापर करू शकतं का? मला नाही वाटत की विजय अग्री करेल बरं. डीएमके किंवा बीजेपीचा सपोर्ट घ्यायला. व्हेरी लॉंग टर्म प्लेअर आहे. म्हणेल की मी ऑपोजिशन मध्ये बसतो, पण हं. नको ओके. नको आणि आपण यांचा सपोर्ट घ्यायला. बरं. अ, ज्या पद्धतीनं स्टॅलिन यांचा हा पराभव होतोय, म्हणजे त्याचा अर्थ हा पण आहे, की एकीकडे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकार गमावण्याच्या स्थितीमध्ये आहेत. आत्ताचा जर ट्रेंड बघितला तर पाठोपाठ स्टॅलिन यांच्या बाबतीत हे होणं, इंडिया अलायन्सचे म्हणजे 2 मोठे प्रादेशिक जे नेते आहेत, त्यांना पराभव स्वीकारावा लागतोय? परत सांगाल प्रशांत? म्हणजे तामिळनाडूमधला जो पराभव आहे, हा. तो स्टॅलिन यांचा पराभव तर आहेच, पण इंडिया अलायन्ससाठी सुद्धा एक मोठा धक्का आहे. कारण त्यांचा एक मोठा म्हणजे नेता या निमित्तानं असा पराभवाला सामोरं जातोय. पण एनडीए नाही जिंकले. हं. सो
ते म्हणतील की ठीक आहे डीएमके बाहेर आहे, विजय आत आहे. बरोबर. त्यांचं असं म्हणणं असेल की डीएमके बाहेर आहे, विजय आत आहे. बरं. आणि उद्या हा पण विचार करतील की पुढच्या लोकसभेला सगळे लोक म्हणताच आहेत, आता माहित नाही की विजय आणि काँग्रेसचं अलायन्स झालं तर होऊ शकतं. बरोबर. त्याच्याबद्दल पण बऱ्याच आता गोष्टी यायला त्याच्यावर लागेल. प्रेशर येईल. तर एवढं पण डीएमके विजयची जी क्रेज आहे नेमकी तामिळनाडूमधली, म्हणजे त्याचे चित्रपट, कारण तामिळनाडूमध्ये प्रत्येकाचे एवढे मोठमोठे फॅन बेस आणि त्याच्या इतक्या मोठ्या कथा असतात, काय-काय फॅन आपल्या हिरोसाठी काय करतील आणि त्याची जी उपाधी होती प्रत्येक नेत्याला आहेत, त्याला थलपती असं म्हटलं जातं, ज्याचा इंग्लिशमधला अर्थ कमांडर असा होतो. तर त्याच्या त्या सगळ्या फॅन बेस बद्दल आणि एकूण चित्रपटांच्या क्रेज बद्दल काय सांगाल? जर तो फॅन बेस नसता विजयचा तर हे रिझल्ट आलेच नसते. ओके. सो द फॅन बेस जो आहे तो स्टार्टिंग पॉइंट आहे. बर. त्याच्याशिवाय पुढचं काहीच नाहीये. बरोबर. अर्थात म्हणजे पण लोक काय म्हणत होते, फॅन बेस आहे, क्रेज आहे, ते काय मत देणार नाहीत तुम्हाला. ओके. म्हणतील चला मत पण देतील, एवढे लोक येत आहेत मत पण देतील, पण सीट्स मिळणार नाही. सो त्यांना मत पण मिळाली, सीट्स पण मिळालेत. सो फॅन बेसला सीट्स मध्ये त्यांनी कन्वर्ट केलं. बरोबर. आणि एकूणच दक्षिणेच्या राजकारणामध्ये फिल्म अभिनेत्यांची राजकारणातली एंट्री हा विषय काही नवीन नाहीये. म्हणजे एमजीआर 1977 मध्ये जवळपास 30% मतं मिळवून मुख्यमंत्री झालेले होते. त्याच्यानंतर इतर अनेक अशी उदाहरणं, एनटीआर आंध्र प्रदेशमध्ये आहेत. अर्थात गेल्या काही वर्षामध्ये काही उदाहरणं फेल पण झाली, म्हणजे चिरंजीवी पूर्णपणे यशस्वी नाहीत होऊ शकले. त्याच्यानंतर कमल हसन यांचा पण पक्ष यशस्वी नाही होऊ शकला. पवन कल्याण थोडे बहुत यशस्वी झालेले आहेत, उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेले आहेत, अजून मुख्यमंत्री झालेले नाहीयेत. पण हा एक अतिशय रंजक इतिहास आहे. आपण बघूयात या सगळ्याचे नेमके परिणाम आता पुन्हा काय होत आहेत. तामिळनाडूमध्ये एक अतिशय धक्कादायक निकाल आलेला आहे. धक्कादायक म्हणायचा का तो? या पॉइंटवर फक्त एकच सेंटेन्स सांगेन की एक एक त्याच्यासाठी एक पॉलिटिकल क्लायमेट असावी लागते ऍडव्हान्टेज घेण्यासाठी. पॉलिटिकल क्लायमेट विजयसाठी होती. करुणानिधी, मिस्टर करुणानिधी आणि मिस जयललिता दोघंही नव्हते या इलेक्शन्स मध्ये. सो एक पॉलिटिकल क्लायमेट, पॉलिटिकल व्हॅक्युम होता लिडरशिपचा, आणि विजयनी तो ऍब्सोल्युटली परफेक्टली एक्सप्लॉइट केलं ते पॉलिटिकल आणि लिडरशिप व्हॅक्युम. धन्यवाद अरुण या सगळ्या सविस्तर विश्लेषणाबद्दल. अतिशय इंटरेस्टिंग निकाल आलेला आहे तमिळनाडूमधून, आणि या निकालाचा नेमका अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न आपण या निमित्तानं केलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ, ही चर्चा कशी वाटली, तुमच्या काही सूचना प्रतिक्रिया असतील तर आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.